9-10 एप्रिल महाराष्ट्रातील एवढ्या जिल्ह्यांना झोडपणार अवकाळी पाऊस। भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकले आहे। हे नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात कायम आहे। सायक्लोनिक सर्क्युलेशन हे मध्य उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत पसरते। पुढील 24 तासात ते पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरून उत्तर वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 24 तासात मध्य बंगालच्या उपसागरावर ते हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिला आहे। तर शुक्रवारपासून हवामान कोरडं राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे। छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी आज उद्या उष्ण तसेच दमट हवामानाचा अंदाज आहे। कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी आज विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे। बीड जिल्ह्यात आज तर परभणी, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात उद्या आणि शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। तर अमरावती, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात शनिवारी, भंडारा जिल्ह्यात रविवारी, तर वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी, यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी तसेच चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवार, रविवारी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे।